आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरसू टेक्सोल या कंपनीच्या मालमत्तेवर आता प्रशासनाचा कब्जा या ठिकाणी असणार आहे। प्रशिक्षण केंद्रासोबत 5 गोदामं या ठिकाणी सील करण्यात आलेली आहेत। यापूर्वीच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे 500हून अधिक जणांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या। कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीच्या हालचाली आता सुरू झालेल्या पाहायला मिळतात आणि त्यासाठी या लिलावासाठी सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। कच्चा माल देऊन पक्का माल देण्याचं कंपनी या ठिकाणी आश्वासन देत होती, तर गुंतवणूक केलेल्या रकमेवरती आकर्षक परतावा देण्याचं ही देखील खोटं आश्वासन या ठिकाणी कंपनीने दिलेलं पाहायला मिळत होतं। तर आता आरजू कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ही शासकीय नेमणूक या ठिकाणी गेलेली पाहायला मिळते आहे। येत्या काही दिवसात लिलावाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होईल। त्यासाठीची आवश्यक परवानगी जी आहे ती न्यायालयाकडे मागितली जाणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आरजू कंपनीकडून 7 कोटी रुपयांची या ठिकाणी फसवणूक करण्यात आलेली आहे। अद्यापही या कंपनीचा मुख्य जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। मुख्य आरोपीच्या अटकेसाठी गुंतवणूकदारांनी देखील रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं। तर सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत या गोदामातील मालमत्तेची जी पाहणी आहे ती केलेली आहे। गोदामामध्ये सध्या मशिनरीसह 4 कोटी रुपयांचा कच्चा माल या गोदामामध्ये पडून असलेला पाहायला मिळतो आहे आणि सध्या याच आरजू टेक्सोल कंपनीच्या जी फसवणूक झालेली आहे त्याच्या संदर्भातल्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीची प्रक्रिया जी आहे ती या माध्यमातून सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।